नमस्कार. आज आपण ही आळूची पानं भरपूर बघत आहात. प्रत्येक क्रेटमध्ये अशी आळू लावलेली आहे आपण. तर इथं सुद्धा तर ही आळू जवळजवळ 1-2 कंदापासून आपण सुरुवात केली होती लावायला. तर ती आज एवढ्या प्रमाणात वाढलेली आहे. आळूच्या पानाचे महत्त्व. आळू त्याची वडी करून खातात आळूच्या पानाची भाजी करून खातात आणि सांगताना म्हणतात म्हणजे की आळूचे पानं महिन्यातून एकदा तरी खाल्लं पाहिजे. आळूच्या पानांची भाजी पोटातले सगळं तुमचं पारकेस जरी आत गिळला गेला असेल तरी तो निघतो म्हणे. पण आपण म्हणजे थोडक्यात आळू ही दर महिन्यातनं एकदा खाल्ली गेली पाहिजे. आपण हे जे असे रोपं तयार केली होती आळूचे, तर त्यालासुद्धा असे भरपूर हे फुटलेले आहेत. आता हे आपण परत असे शिफ्ट करणार दुसऱ्या क्रेटमध्ये. आणि ही जी पानांची साईज पण बघा, एक पान एवढं मोठं आहे की आपल्या ह्याच्यापर्यंत येतं, म्हणजे पंजापेक्षा मोठं किंवा कोपऱ्यापर्यंत हे पान येतं, आपल्या हाताच्या कोपऱ्यापर्यंत. अशी जी पानं ह्याची वडी छान होती आणि हा त्रिकोणी पानाचा शेप असतो. हा आळू खाजत नाही आणि ह्याच्या वड्या खूप छान होतात. असा हा बहुगुणी आळू प्रत्येकाने आपापल्या जसं जमेल तसं असं क्रेटमध्ये लावा, कुंडीमध्ये लावा. तर कुंडीमध्ये पण लावलेला आहे हा आळू. ह्याची पण पानं बघा किती मोठी आहेत. जशी तुम्हाला जागा मिळेल तशी तुम्ही लावू शकता आळू. आणि ह्याला आहे ना पाणी लागतं, म्हणजे थोडक्यात काय ह्याला ओल लागते. म्हणजे पूर्वी हे असं सांडपाण्यावर लावायचे, कारण ते पाणी कंटिन्यू वाहत असतं काय ना काहीतरी, त्यामुळे हे सांडपाण्यावर लावायचे. आणि त्याची पाणी वाहून गेल्यानंतर त्याची जी ओल राहायची त्याच्यामध्ये हे आळू चांगले फुटायचे. आता शहरामध्ये असं सांडपाणी वाहत नाही, पण तुम्ही हे असं पद्धतीने क्रेटमध्ये लावून चांगलं असं ओल एकदाच पाणी मारायचं. उन्हाळ्यामध्ये 1-2दा पाणी मारायला लागेल. पण आळू ही खाण्यात आली पाहिजे दर महिन्यातून एकदा तरी. भले तुम्ही वडी करून खा किंवा भाजी करून खा. भाजी आळूचं फतफतं म्हणतात किंवा गरगटी भाजी म्हणतात. अशा पद्धतीने तुम्ही ही आळू पोटात गेली पाहिजे. ही माहिती तुम्हाला आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.